रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हाँ सर. वो मोबाइल. अरे सॉरी यार. नवीन टेक्नॉलॉजी. वर करून टाकतो. कारवाई होती, सुरुवात झाली या कारवाईला. आतापर्यंत कशी कशी आपण कारवाई दिनांक 12 मेला आपली जी शहराचे आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेचा यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मल्हार चौक येथे राहणारी सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर मंडलेश यांच्या टीमने छापा मारला. 17 ठिकाणी त्यांना गर्भ लिंगनिदान करायचं टॅब, प्रोब आणि जेलचा डबा मिळून आला. तसंच एक तिथं जे गर्भ लिंगनिदान करायला एक कपल आलं होतं. त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची बायको हे तिथं आली होती. त्याच्याबरोबर जे त्याला घेऊन आले होते तिथं तो कृष्णा नाटकर हा त्यांना तिथे घेऊन आला होता. मीनवाईल टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना घेऊन आले. त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. मग गुन्ह्याच्या तपासादरम्यान 14 तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणाऱ्या माणसाला अटक केलेली. मग सतीश टेहरेकडे ज्यावेळी आपण सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले बाबा एक अनिता सतीश काळे नावाची महिला आहे. हिने सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मेमध्येच डॉक्टर रोशन ढाकरे याचा सिल्लोडला दवाखाना या ठिकाणी श्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली. त्यावरून आपण 2 टीम केल्या. प्लस जे आपल्या CHS आहेत त्यांना माहिती कळवली. त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे हे यांना सोबत घेतलं. एक टीम आपली सिल्लोडला गेली, दुसरी टीम आपल्या शहरात होती. शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माला ताब्यात घेतलं. प्लस दुसरी टीम आपण माझ्या स्वतःच आम्ही सिल्लोडला गेलो होतो. सिल्लोडला गेलो पहिल्यांदा श्री हॉस्पिटल होतं त्यांनी त्या हॉस्पिटल सगळे बोर्डवर काढले होते. शोधात थोडा त्याला शोधला. मग त्याच्याकडे चौकशी करताना त्याचे कंपाऊंडर होते गोपाल कळंत्रे यांनी अशी आपल्याला माहिती दिली की एक 15 दिवसापूर्वी इथं अनिता काळे या महिलेचा गर्भपात झालेला केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाऊंडर आहे नारायण पंडित याने मोडा इथल्या शिवारात पुरून ठेवलेला आहे. ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळेला ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पण तेच सांगितलं की मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे मी देवगिरी हाईट्सचा गर्भलिंगन केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ढाकरे यांच्याकडे. माहिती जुळली त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भपात करायला येतील त्या फक्त महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून. महिलेचा गर्भपात करायचे आणि परत ते नेऊन सोडायचे अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती. त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या 2 बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि प्लस डॉक्टरची टीम होती डॉक्टर डोंगलीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण 3 आरोपींना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो. तिथं रात्रीची वेळ होती तरी पण आपण ते उकरून बघितलं. ते आरबगाचे ट्रेसेस आपल्याला मिळून आलेले आहेत. ज्या पॅडमध्ये ते आरबग गुंडाळून टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण सगळं आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना पण इकडे आलो. साधारणतः आपल्याला 20 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे.
आतापर्यंत एकूण या संस्फोट प्रकरणात किती आरोपी अरेस्ट आहेत? आतापर्यंत आपण 11 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. पैकी एक छोटा विसंब आहे 13 वर्षाचा. सत्यजित म्हणून आहे तो लहान आहे, त्याला काही आपण अटक नाही केली. बाकी आपण 10 आरोपी अटक केले. पहिल्या दिवशीच्या कारवाईपासून तुला हो, पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात, साक्षी थोरात, नंतर सदाशिव काकडे, कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली. 14 तारखेला आपण सतीश टेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण 16 तारखेला किंवा 17 पहाटे म्हणा डॉक्टर रोशन ढाकरे, अंबाई तालुका सिल्लोड, नंतर गोपाल कळंत्रे, नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे. सर, बाकी पोलीस ठाणे जे आहेत शहर हद्दीतले त्या पद्धतीने आपला जो काही तपास सुरू आहे का, आपल्याला त्याचा संशय आहे का? हो, त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे. एक याला वाळूज पोलिसांना गुन्हा दाखल आहे, त्यांचा तपास सुरू आहे. तसंच बेगमपुरा पोलिसांना 123 मध्ये गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोरात त्या आरोपी होत्या. बेगमपूरच्या गुन्ह्यात साक्षी थोरात त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिला परीक्षा कारणास्तव बेल मिळाला होता. त्याच्यामुळे तिला त्यावेळी ते अटक नव्हते. आपल्याकडे तिला अटक केलेला आहे. सिल्लोड मध्ये ज्या जागेवर आपण छापा टाकला तिथे ते आरोप चुकल्या जात होते, केल्या जात होते, तिथे एकच आरोप आढळून आलं की नेहमी असं घटना होते? हो, त्यावेळी रात्र आपल्याला थोडं पावसाचं वातावरण होतं. आपण एकच ते आपण परत शोध घ्यायला जाणार आहोत. अजून काय मिळालं नक्की आपण तपास करू. म्हणजे आता हे धागेदोरे शोधण्याचं काम आपलं हो, निश्चित सुरू आहे. Okay.